तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या या व्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहोत सुधागडला गडसंवर्धन मोहीम करायला, म्हणजे तर स्वच्छता करायला चाललो आहोत. तर चला पाहूया की कशी आमची गडसंवर्धन मोहीम होते ती. टायमिंग व निघताना नाही रे तुम्हाला? कधी पण टायमिंग देता 4 ना अर्धा तास लेट निघता. सरदार काय करतात. तर चला मित्रांनो, आमचे फाटक उघडलेले आहेत आणि आम्ही चाललोय आता सुधागडला संवर्धन मोहीम करायला. तर बाकीची मंडळी आता गडबला थांबलेली आहेत. आता तिथे जाऊ आणि आम्ही सगळेजण एकत्र निघू आणि मग आज रात्रीची मस्त आहे की मजा करू. फक्त पाऊस पडला पाहिजे, रात्री मजा येईल. अरे अजून निघलीव नाही. यो मध्ये झाला काला येतं सर. थोडा उजेड ना पडत तुझ्यावर. हे माझा उपास आहे बाला. एक टाइम नाही साबुदाण्याची खिचडी नाही तर वडे. चल यांच्याकडे बघून असं वाटतं की जबरदस्तीत नाश्ता करायला. का पटकन चल. तर चला मित्रांनो, आमचा नाश्ता झालेला आहे आणि आम्ही आता निघालोय पुढे जायला. आणि बहुतेक पुढे पाऊस पडणार आहे थोडा थोडा. तर चला भिजत जावालाच मजा येईल. आणि मित्रांनो, समोर पाहू शकता तुम्ही, आम्हाला इंद्रधनुष्य दिसत आहे. एक नंबर दिसतोय. म्हणजे आता पाऊस लागणारच आहे आम्हाला. तर हा आहे मित्रांनो सुधागडला जाण्याचा रस्ता. तर कधी आलात तर या रोडनी गाडी टाका आणि पुढे या. इथना किती लांब आहे अजून? चालू आहे. तर चला मित्रांनो, आम्ही आता सुधागडमध्ये पोहोचलोय. आता वरती आम्हाला जायचं आहे. तर बघू आम्ही. पाऊस पडायला लागलाय. तर आम्ही आता पायथ्याशी आलोय. तर दीपेश आम्हाला सांगेल कसं जायचं, कुठून जायचं ते. आता हा गावाचा नकाशा आहे. यो मदिनशा रोड आलाय. इथे एसटी फिरते. तुमचा टेम्पो त्याला इकडे लावा जरा. आमच्या एसटीला फिरायला. किती वेळा आलास तू सुधागडला? आतापर्यंत मॅप नुसार 7-8 वेळा आलोय. तर चला मित्रांनो, आमची प्रभात फेरी निघालेली आहे. आम्ही आता किल्ल्यावर जाऊ. संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि आम्ही चालतो अजून.
काय दमली हुशा आलं काय आलं आलं सगळं. याच्यात काय ना लोडचा प्रश्न त्याच्यात लोडचा प्रश्न आहे. तो फाडणार धनाधन हलवती ते 5-5 जणांचा ग्रुप घ्या. आम्हाला दोघांना द्या कोण ठेव. पण त्याला आता बाजूला हो. हे टॉर्च मार मला दाखव. आणि हे आम्ही निसर्गाचं पिण्यासाठी पाणी घेत आहोत. आणि रात्रीचे 9 वाजलेत. जिवंत पाठवला त्याला. आणि सर्वांची नाही पण माझी सध्या तरी जराशी फाटलेली आहे थोडी. दमलोय रे, म्हणजे ते बोलते दमलोय मी सध्या. टॉर्च पाहिजे रे, रात्रीचा एवढ्या रात्रीचा दिसत नाही. कसं वाटलं एवढं तुम्ही गड चढून आलात? चांगलं वाटलं. घाम फुटलं. काय नाही तर परत तो झोपला. ती गेली. नाही काय नाही करत झोपली. थोडा वेळ केलं परत हे नाही केले. परत ते बाला तो बोलतं तुमच्या इथं बोलतं हाय एक भाकरी आहे बोलतं. नंतर तरी पण त्याला नाही सुधीन नाही आला. शेवटी तो मागच्याला उठवायला गेला. कोणतरी आहे तो बोलता आय भाई भूक लागलेली. ते बोलतं भाकरी मागते बोलतं. आणि ते गेला. पण त्यानं सांगितलं की जाऊ ना. आणि सध्या आम्ही इथे आराम करतोय आणि कौस्तुभ आम्हाला भूताची गोष्ट सांगतोय. तर चला ऐकूया भूताची गोष्ट कशी आहे ती. तसं झाला तर त्याही भाकरी बोलते 500 देतो पण आम्हाला घेऊन चल. आम्ही गेलो गडावरती आणि कोणतरी लेडीज होत्या 4-5 आणि त्यांच्यासोबत जेंट्स होते. तिथं ते शंकराच्या मंदिरात त्याही पूजा विजा केली. आम्ही बघितला गड बघितला फोटो बिटो काढले आणि येत होतो. येताना ना असा विषय झाला की ज्या झऱ्याजवळ पाणी भरलं होतं आणि गेलो होतो ना, कुठून घुरून फिरून गेलो तरी तिथे जायचो. आणि रिअल स्टोरी खरं झालेलं, म्हणजे कुठं गेलो तरी तिथे जायचो. समजत नाही अरे फिरलो तिथेच येतंय. नंतर मग परत मोबाईल काढलं, गुगल मॅप्स होतं, नेटवर्क नाही. मग झाडं दिसतील ना तसे त्याच्या पुढे जायत राहिलो. ती लोक होती ना जी त्या लेडीज होत्या आणि त्या जेंट्स पूजा करून आलेली ती हर हर महादेव बोलतात. आम्ही जवळपास 2-3 किलोमीटर चालत गेलो ना तरी तिथं सुसाट गेले की आम्ही मागं बघतो काय. आणि जर आम्ही थांबलो ना तिथं की लगेच तिथे यायचं आणि खाली बसायचे. परत पुढे गेलो आणि तर परत झाले आम्ही थांबलो की तिथे येऊन लगेच खाली बसायचे. काहीतरी चुकतंय. मी बोलो हर्षद काहीतरी गडबड होते बघ. आपण एवढं चाललोय दमलोय पण ती लगेच माणसं येतात आणि लगेच खाली बसतात. नक्की काय होतंय? सगळे घाबरले. नंतर मग आता घाबरलो आता काय सगळे घाबरले तर बोल काहीतरी प्रॉब्लेम होईल. मग वरती चढलो झाडावर आणि तो धरण बघितला ज्या धरणाजवळ गाड्या लावलेल्या आणि कॅमेऱ्याने झूम करून बघितल्या गाड्या कुठे दिसतात अशा. आणि झरा दिसतंय. त्या झऱ्यात ना उतरून गेलो. भेटत चपला तुटल्या फोड बिड आलेले पाहिजे याचे घासून कसा वगैरे चालत गेलो आणि जीवावर पोचलो होतो. परत माणिकगडला बरेच जण बोलले चला माणिकगडला. जिरली माणिकगड सोडून कुठे होता येईन कधीच गेलो नाही. त्याच्यानंतर किती मोठमोठे ट्रेकर भेटले की त्याला माणिकगड ना, माणिकगडला नको. तुझी काय स्टोरी आहे? आणि रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही पाहू शकता की आवाज किती येतोय तो. आणि खरंच भीती वाटते. पण आमच्यासोबत लोक असल्यामुळे एवढी काही भीती वाटत नाही. जर एकटा असलो ना जाम घाबरलो असतो. तर आम्ही मित्रांनो पोचलो. सगळे जागा जी म्हटली का काय कौस्तुभ कौस्तुभ कुठं? तू घेतलीस ना जागा जी म्हटलीस? कुठं जागा घेतलीस? चल या. कुठं टाकलीस? तू कुठं आहेस? टाक चल इथंच. काढू तिकडे. हा चिटकव. अरे काय चिटकव ठेवायचा ना झोपाचा.
सेटअप काय तालपत्री आणा जरा झोपाचा गप काय ते आणतान टेंट बिन एरियांसारखं ते जोरतान ते बघ जमते का जोराला. आम्ही चेंज काय करायचं आहे त्याच्यात असाच आता. तर मित्रांनो जेवायला या. आम्ही सगळ्यांनी डब्बा आणलेला आहे घरातून तोच आता जेव. तर शुभ सकाळ मित्रांनो. तर ही आहे गडावरची सकाळ आणि सगळीकडे ढगाळ वातावरण आहे. हे जे तुम्ही धुकं पाहता ते खरं तर ढग आहेत. तर चला पाहूया. ए बाबा घ्या चला काय चाललास. नमो पार्वतीपते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. आणि सध्या इथे नाश्त्याची सोय झालेली आहे. आणि आज दीपेश ब्लॉगर मला बोलते डाएटवर आहे पण लाज वाटली माझी. बिस्किट लेमन टी आहे डाएट वर बिस्किट खाता येतो कॅशुअल आहे नाही बंद केला का चल नको इंस्टा बिस्टा काय नाही आयडी पहिले काय फॉलो करा 500 रुपये द्या पहिले. ते पाण्याची बाटली भरता भरता टाइम गेला मला. तर आम्ही आता महाराजाकडे चाललोय. तर सध्या आम्ही 3 ठिकाणी स्वच्छता मोहीमसाठी घेतलेली आहे. एक महादरवाजा आणि एक पाण्याची टाकी आहे आणि एक शंकराचं मंदिर आहे तिकडे जाणार आहेत. तर आम्ही चाललोय महादरवाजाकडे. एवढी काय करायची. तर हा आहे मित्रांनो सुधागडचा महादरवाजा. जसा रायगडावर महादरवाजा आहे सेम तसाच आहे हा महादरवाजा. तर इथे आम्ही आता स्वच्छता मोहीम चालू करणार आहोत. तर चला पाहूया आम्ही स्वच्छता मोहीम कशी चालू करतोय. तर चला मित्रांनो आमच्या मोहिमेला तयार झालेली आहे आणि माऊली सफाईला लागलेले आहेत सध्या आता. हात चालवा पटकन हात चालवा. तर आमच्या कुटुंबामधले सिनियर मेंबर आलेले आहेत. ते आता बुंदा तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना वर्षानुवर्ष बुंदा साफ करण्याचा एक्सपिरियन्स आहे. बहुतेक ते दमलेले आहेत आणि त्यांनी माघार घेतलेली आहे शेवटी. बघू द्या तोडा तोडा पाण्याची वाट करा. आणि कुदल पण तुटलेली आहे आमची. कडक रे. आणि आम्ही आता पिण्यासाठी पाणी घेतोय निसर्गाचं एकदम थंडगार. आणि तू असा हा अरे तिकडं तू असा चेहरा असा दिसला कडक. नाकात नको पाणी घेऊस फक्त. जमतय जमतय. चला आता कामाला लागा. कामं करा.
अरे तो छोटा छोटा पाला असेल तो पण काढून घ्या. किती टाइम लागेल काढा तो फटाफट. यातो घे तो चावल आहे. याला ब्लॉगला टाकायचा विषय संपला. तर आमची टीम साफसफाई करते किल्ल्यांची. गॅप जाम दिली रे तुम्ही, गॅप जाम दिली. तर चला मित्रांनो, आमची इथली सफाई झालेली आहे. आता मी चाललो दुसऱ्या ठिकाणी. चला. तर आता इथे टाकी उपसण्याचं काम चालू आहे आणि आमचं काम आम्ही क्लिअर करून आलोय. तरी यांचं काम काय अजून होत नाही. ही मगाशी आमच्याकडे लपण्यासाठी आली होती मुलं. 15 पावडे मारले. जय श्रीराम. तू बोलो आता आणि मधीन ते भुकलो आलाच नाही तो आतमध्ये. दुपारचे 2 वाजले आणि भरपूर पाऊस पडतो. तर चला मित्रांनो, आमची अभ्यास मोहीम झालेली आहे. आता आम्ही निघालो आहोत आणि खूप पाऊस असा पडलेला आहे. बहुतेक पावसात आम्हाला जायला लागेल. आमची आता बॅग बिग भरायची सुरुवात झालेली आहे. तर चला मित्रांनो, आम्ही आता घरी पोहोचलोय आणि समोर असं वाटतंय पाहून की इकडे पाऊस पडलाय की नाही काय समजत नाही. पण आम्ही जिकडनं आलोय ना, एवढा पाऊस पडलाय भाई, म्हणजे मला मोबाईलच काढायला भेटला नाही. खतरनाक एक व्ह्यू होतं, पण काय असं द्यायचं, आपण समोरचा व्ह्यू चांगला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओ पाहायला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.